की आपण या ठिकाणी इशारा केले की आपल्या सगळ्यांचे सहकारी राजेश टोपे किंवा सगळ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी जे आले ते शिवसेनेचे तरुण नेते आदित्य ठाकरे यांना मोठ्या संख्येनं निवडणुकीचा निकाल तुम्ही घेतला हे स्पष्ट होतं की आपले उमेदवार बंधू जाधव व्यासपीठाचे इतर सगळे मान्यवर सहकारी बंधू भगिनी निवडणूक लोकसभेची मला असं कळलं की देशाचे प्रधानमंत्री आज परभणीला आले होते. ते येतात अनेक ठिकाणी जातात. अपेक्षा अशी असते की देशाचा प्रमुख एखाद्या राज्यात जेव्हा जातो तर देशाच्यासाठी मी काय करणार, लोकांचे प्रश्न कसे सोडवणार, अडचणी काय आहे या संबंधीची भूमिका मांडण्याची त्याची जबाबदारी. पण ठीक ठिकाणी हे जातात, लोकांच्या उत्साह कधी बोलत नाही, शेतकऱ्यांचं दुःख काय ते जाणून घेत नाही, नवी पिढी बेकारीमध्ये संकटात कशी आली याबद्दलचा विचार ते करत नाही. महागाईमुळे घर आणि संसार चालवणं हे कठीण कसं झालंय त्या संबंधीची भूमिका घेत नाही. मग घेतात काय तर फक्त विरोधी पक्षावर टीका केल्या. शरद पवारांनी असं केलं, उद्धव ठाकरेंनी असं केलं, आणखीन तुमचंही असं केलं, त्याशिवाय दुसरी काही भूमिका मांडत नाही. आणि त्याचा परिणाम आहे की आज देशामध्ये अनेक संकटाला तोंड द्यायची स्थिती ही निर्माण झालेली आहे. Come, my love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. मध्यंतरी आम्ही पाहिलं दिल्लीमध्ये, पंजाब आणि हरियाणा इथे शेतकरी त्यांच्या मागण्यासाठी रस्त्यावर येऊन बसले, आंदोलन केलं. किती दिवस आंदोलन केलं? 1 वर्ष होईल. दिल्लीची थंडी कठीण थंडी असते, दिल्लीचा उन्हाळा अवसापेक्षा कठीण असतो आणि दिल्लीचा पावसाळा हा उद्ध्वस्त करतो. आणि अशी स्थिती असताना 1 वर्षभर शेतकरी रस्त्यावर येऊन बसले, त्यांच्या कुटुंबाची आया बहिणी त्यांचा सन्मान करण्यासाठी घरदार सोडून त्या ठिकाणी आल्या आणि अक्षरशः हजारोच्या संख्येनं हा शेतकरी वर्ग त्या ठिकाणी बसला होता. पण मोदीचं सरकार त्यांच्याकडे झुकून बघायला तयार नाही. काय असा अर्थ समजायचा? एवढंच नव्हे, त्यांच्या सरकारमध्ये एक मंत्री आणि त्याचे कुटुंबीय गाडी घेऊन जातात, जिथे शेतकरी आंदोलनाला बसतात त्या ठिकाणी गाडी घालतात, त्यांना उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करतात. इतकी फळाची भूमिका या देशात कुणी कधी केली नव्हती आणि ती भूमिका आज मोदीच्या सरकार करतात. अनेकांचे अनेक प्रश्न आहेत. माझ्या सरकारच्या सोबत चिंता एक असते की आजची तरुण पिढी आज संकटामध्ये जाते. जगामध्ये एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे, तिचं नाव ILO, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. ते जगाचा अभ्यास करतात, भवितव्याचा विचार करतात, तरुणांच्या बेकारीचा अभ्यास करतात आणि त्यांनी अभ्यास करून निष्कर्ष काढला की आज संपूर्ण जगात सगळ्यात जास्त बेकारी तरुणांचेच कुठे असेल तर ती भारतामध्ये. 16 तरुण घेतले
त्याचे 85 तरुण आज नोकरीच्यासाठी वनवन हिंडताय. त्यांना कष्ट करायची तयारी आहे, पण कष्ट करायचा त्यांना अधिकार हा मिळत नाही. ही मोदीची नीती आहे. आणि म्हणून आजचं हे सरकार हे बदललं पाहिजे. आता जे सांगितलं ती गोष्ट काही की सत्तेची वस्ती आजच्या सरकारला आहे. जसं उल्लेख या ठिकाणी आधीच्या वक्त्यांनी केलं. झारखंड नावाचं राज्य, आदिवासींचं राज्य, आदिवासी मुख्यमंत्री, आदिवासींचं मान्य, केंद्र सरकार मान्य करत नाही म्हणून जरा करू शकतं त्याची वापरली. टीका केली सरकारवर आज त्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकले. ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला. दिल्लीचा मुख्यमंत्री, देशाचे उत्तम राज्य चालवणार एक तरुण मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याचं नाव, केंद्र सरकारवर टीका केली. आज त्याला तुरुंगामध्ये त्याचे करतात. त्याचे 4 मंत्री तुरुंगामध्ये, पंजाबचे मंत्री तुरुंगामध्ये, ममता बॅनर्जीचे मंत्री तुरुंगात. म्हणजे निवडून सत्यात बसलेले, लोकांची सेवा करणारे जर तुमच्या भूमिकेची वेगळी मतं मांडत असेल तर त्यांना तुरुंगात सांगत असेल तर तुरुंगात मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना जरी फासलं त्यांचा निकाल हा आम्हाला घ्यावा लागेल. कारण या देशामध्ये ते हुकुमशाही आणणार आणि ही हुकुमशाही आम्ही चालणार. मराठवाडा हा कष्टकऱ्यांचा भाग आहे. मराठवाडा हा क्रांतिकारांचा विभाग आहे. एक काळ असा होता निजामाच्या विरुद्ध संघर्ष करण्यासाठी आमच्या बाळवडिलांनी, आमच्या आजोबा पंजाने या स्वराज्यामध्ये संघर्ष केला आणि त्या संघर्षातून मराठवाडा हा मुक्त केला आणि या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं. आणि आज तोच मराठवाडा एका बदल्याच्या आणि प्रगतीच्या रस्त्यावर न्यावा या दृष्टीने काळजी घेतली. पण हे राज्य करते जे कुणी कष्ट करतात त्यांना मदत करत नाही. आजच्याच या ठिकाणी आपण राजेश टोपेचं भाषण ऐकलं. राजेश टोपेंनी कारखानदारी विक्रम चालू, कारखानदारी उभी केली. या भागामध्ये ऊसाचं उत्पन्न वाढलं. आज हा एक भाग असा आहे की अजूनही ऊसाचं गळीत चालू आहे. चांगले भाव त्या ठिकाणी मिळाले. केंद्र सरकारमध्ये मोदी साहेब पुन्हा सांगत होते की या ऊसापासून साखर करता तसं इथेनॉल करा आणि ते इथेनॉल करणं फायद्याचं आहे. या आम्ही लोकांनी सुद्धा राज्यसभेला सांगितलं. इथेनॉलचा कारखाना आज या ठिकाणी उभा केला आणि अक्षरशः लाखो लिटर आज इथेनॉल इथं तसंच बदल्या टाकीमध्ये केंद्र सरकार त्याला भाव देत नाही. या शेतकऱ्यांचं नुकसान करतं आणि हे इथेनॉल विकतं तर माझी खात्री आहे की तुमच्या उसाला आणखीन किंमत देण्याची ताकद राजेश भाई यांची होईल. पण त्यांच्या या चांगल्या कामाला मदत करण्याच्या ऐवजी त्याला अडथळे निर्माण करणं ही भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी केलेली आहे. याचा अर्थ एकच आहे, शेतकरी उद्ध्वस्त झाला असं चालेल, तरुण बेकार राहिला असं चालेल. आयाबहिणींच्या सर्वोच्चची स्थिती गंभीर झाली तरी चालेल. सामान्य माणूस संसार चालवायला महागाईनं संकटात गेला तर चालेल. पण आम्ही आमची भूमिका सोडणार नाही. ही मोदीची नीती आहे आणि ही मोदीची नीती घालवायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या मताने या मशालीचं चिन्ह हे लक्षात ठेवा. बंधू जाधवाला मोठ्या मताने विजय करा आणि महाराष्ट्राचा हा सामान्य माणसाचा सत्तेचा देता एकदा मोदी सर्वांना दाखवा एवढीच विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो.